26 जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज या दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली. वैराच्या सुनेला आई मानून तिची खणा नारळाने ओटी बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतले. मृत्यूला कवटाळून धर्माला जपणारे संभाजीराजे याच मातीतले. परंतु आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष आली, पण आज भावापेक्षा भोगाला, धर्मापेक्षा धनाला आणि स्नेहापेक्षा स्वार्थाला महत्त्व दिले जाते. आज आपल्या देशाला गुन्हेगारीचं, भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलंय. महाराष्ट्रात तर विचारूच नका. येथे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचे शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार होतो. आजची नेते मंडळी मात्र लाल दिव्याची गाडी मिळते की नाही यामध्ये व्यस्त आहेत. येथे शेतकरी हवालदिल झालाय. घरातल्या दाराला बाहुली अडकावी तसा माझा मायबाप झाडाला लटकावून घेतो. आज 70 वर्षाचा बाप 30 वर्षाच्या मुलाला आग्नी येतो. सत्तेसाठी येथे लाचार, स्वाभिमान गमावणारे, जनतेच्या विचाराशी बैमान होणारे नेते पाहायला मिळतात. सत्तेच्या माझ्यापोटी येथे गला घोटला जातो. प्रामाणिक नेत्यांची निर्घृण हत्या केली जाते. जे संविधान लिहिले गेले त्याच्या प्रती जाळले जातात. मग असं वाटतं की ज्यांनी देशासाठी रक्त वाहिलं अशा सर्व क्रांतिकारी नेत्यांचं बलिदान व्यर्थ केलं की काय? पण